जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये येत्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल मार्फत एक्झॅक्टली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि प्रायव्हेट सोसायटीच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा संभाव्य पद्धतीने येऊ शकतात त्याचं ॲनालिसिस या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। तुम्हाला एक अंदाज येऊन जाणार आहे की मला माझ्या जिल्ह्यामध्ये किती पदे येऊ शकतील ज्याच्यासाठी मी कॉम्पीट करणार आहे। त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच याला एकदा लाईक करा, जास्तीत जास्त उमेदवारांना याला फॉरवर्ड करून द्या, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्याचं ॲनालिसिस आपण थोडक्यामध्ये करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर काही त्या टीईटीची किंवा सीटेट परीक्षा जी की सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे त्याची जर का तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत फास्ट ट्रॅक बॅच। टीईटी करिता पण आहे, सीटीटी करिता पण आहे। तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला मिळतो आहे। त्या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला घ्यायच्या असेल तर प्ले स्टोअरला जाऊन आपण मास्टर टीचर हे ॲप डाउनलोड करा। याच्या व्यतिरिक्त आपल्याला पुस्तके हवी असतील कोणत्याही विषयाची, टीईटी साठी, सीटीटी साठी, तर पुस्तके देखील तुम्हाला ॲप मध्ये अवेलेबल आहे। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं जर का काही असेल तर ते आहे तुमच्याकरिता प्रिफरन्सेस कशा प्रकारे द्यायचे, त्यासाठी स्पेशल गायडन्स म्हणून आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत शिक्षक भरती गायडन्स बॅच। याचं जर का वैशिष्ट्य जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे का बरं महत्त्वाचं आहे। यामध्ये पसंतीक्रम बाबत स्पेशल जे स्ट्रॅटेजी आहे त्याचा सल्ला मिळेल, विशेष सेशन्स तुमच्यासाठी प्रिफरन्सेस साठी घेतले जाणार आहे, चर्चेसाठी व्हॉट्सअप ग्रुप असेल, शिक्षक भरतीची ए टू झेड संपूर्ण माहिती, इंटरव्ह्यू साठी जर का तुम्हाला जायचं असेल तर त्याचा डेमो लेक्चर असेल, कागदपत्रांची माहिती असेल, डॉक्युमेंटच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी तुम्हाला या गायडन्स बॅच मधून जे आहे सॉल्व्ह केलेल्या पाहायला मिळणार आहे। त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या असेल गायडन्स बॅच मध्ये जर का जॉईन करायचं असेल तर आपण प्ले स्टोअरला या ठिकाणी मास्टर टीचर हे ॲप डाउनलोड करा। आज आता ताबडतोब गायडन्स बॅच जॉईन करा, कारण हे तुम्हाला स्पेशल गायडन्स मिळणार आहे। आणि एकदा गायडन्स मिळाला बघा, मार्क घेणं वेगळं, आता मार्क आपण घेतलेले आहे पण सगळ्यात जास्त मार्क्स म्हणजे आपल्या सिलेक्शनचा चान्स पक्का आहे असं नाहीये। आपल्याला या ठिकाणी जे आहे प्रिफरन्सेस साठी एक वेगळी स्ट्रॅटेजी यूज करावी लागेल, कारण लिमिटेड प्रिफरन्सेस आहे। तो मुद्दा हेरून आपण या ठिकाणी जे आहे गायडन्स देण्यासाठी या ठिकाणी आपण तयार झालेलो आहोत। आपण या ठिकाणी गायडन्स बॅच जॉईन करू शकता। चला आता आपण येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। तो मुख्य मुद्दा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये एक्झॅक्टली किती जागा अवेलेबल आहेत। बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आपण मागच्या 2017च्या भरतीमध्ये, 2022च्या भरतीमध्ये आणि आता 2025च्या भरतीमध्ये सातत्याने काम करतो आहोत। ग्राउंड लेवलला पण ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने देखील आपण आपल्या परीने सर्वांना मार्गदर्शन करत आलेलो आहोत, भविष्यात देखील करत राहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की शिक्षक भरतीसाठी जे कोणी काम करतं, ज्या संघटना आहेत किंवा इंडिव्हिज्युअल काही व्यक्ती आहेत, त्या सर्वांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत। आपण एक आझाद शत्रू व्यक्तिमत्व आहे। मग ते तुषार देशमुख सर असतील, युवा विद्यार्थी असोसिएशनचे, किंवा आपले संदीप कांबळे सर असतील, बालुषा माने मॅडम असतील, या ठिकाणी संतोष मगर सर असतील, किंवा इंडिव्हिज्युअल पद्धतीने काम करणारे वेगवेगळे नेते असतील, सर्वांशी आपले चांगले संबंध आहेत। या सर्वांच्या माध्यमातून जे काही सोर्सेस आहेत आणि आपले स्वतःचे काही सोर्सेस, या सर्वांच्या माध्यमातून ज्या काही जागांचं ॲनालिसिस आपल्यापर्यंत प्राप्त झालेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून आपल्याला एक पॉझिटिव्हिटी निर्माण व्हायला पाहिजे की यार ठीक आहे, जागा बऱ्यापैकी आहेत, म्हणजे एवढ्याही कमी नाहीयेत की माझं सिलेक्शनच होणार नाहीये आणि एवढ्याही जास्त नाहीये की मेरिट जे आहे 100च्या खाली जाणार आहे। ठीक आहे, आपल्याला एक अंदाज येऊन जाणार आहे। तर बघा, एक एक करून मी थोडं छोट्या जिल्ह्यांची माहिती या ठिकाणी अगोदर सांगून घेतो की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती जागा येणार आहेत। तर बघा, एवढ्या जिल्ह्यांची माहिती पाठांतर होणं मला शक्य नाहीये, त्यामुळे थोडंसं मोबाईलमध्ये मी लिहून घेतलेलं आहे। बघा, पहिला जिल्हा आहे, शक्यतो मी काय करतोय की मी अगोदर स्थानिक स्वराज्य संस्था आहे, प्रामुख्याने जिल्हा परिषद, त्या जिल्हा परिषदांची माहिती तुम्हाला सांगतोय। बघा, पहिला जिल्हा आहे धुळे जिल्हा परिषद। आता डिस्क्लेमर मी तुम्हाला अगोदर हे पण सांगून देतोय की ही संभाव्य माहिती आहे, याच्यामध्ये आकड्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे होऊ शकेल पण फार मोठा बदल याच्यामध्ये होणार नाही, याच्या आसपासच जागा येतील। धुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या मिळालेल्या माहितीप्रमाणे जे आहे 300+ जागा आपल्याला जिल्हा परिषदेच्या पाहायला मिळू शकतात। त्याच्यानंतर येऊया आपण माझा जिल्हा परभणी जिल्ह्याकडे। परभणी जिल्ह्यामधलं ना समायोजनाची प्रक्रिया अजून बाकी आहे, परंतु माझ्याकडे जो काही डेटा आलेला आहे की रिक्त पदे आणि ऍक्सेस पदे
या दोघांचा जर का मेळ घातला आपण तर परभणी जिल्ह्यामधून थोडीशी निराशाजनकच बातमी आहे. 50च्या आसपास जागा या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत. उर्दू माध्यमाच्या तर परभणी जिल्ह्यामध्ये जागाच नाहीये. या जागा आपल्याला मॅथ सायन्सच्या शक्यतो आणि मराठी माध्यमाच्या पाहायला मिळतील. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं की पालघर जिल्हा परिषद, तर पालघर जिल्हा परिषदमध्ये पदांची संख्या भरपूर आहे. जवळपास एक 700 प्लस पदं आहेत त्या ठिकाणी. पण त्याही ठिकाणी ना थोडंसं समायोजन आणि प्रमोशन या गोष्टी चालू आहे. मग त्याच्यामध्ये 700च्या आसपास तर जागा नक्की येतील. म्हणजे तेवढ्या जागा रिक्त आहेत. त्याच्यापैकी 80% जर का जागा म्हटल्या तर तेवढ्या जागा आपल्याला पाहायला मिळू शकतील. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी जागा आपल्याला आहेत. त्यानंतर आहे आमचा शेजारी जिल्हा जो आहे जालना जिल्हा परिषद. जालना जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे 250 प्लस जागा त्या ठिकाणी येऊ शकतात. 6वी ते 8वीची गोष्ट मी या ठिकाणी करत आहे. आणि शक्यतो जेवढ्याही जागा मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल त्या 1ली ते 8वी या वर्गाच्याच आहेत. कारण आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या जागा या 9वी 10वीच्या फार रेअर असतात. 11वी 12वीच्या तर फारच रेअरेस्ट असतात. त्यानंतर त्याच्या बाजूचा जर जिल्हा बघितला आपण छत्रपती संभाजीनगर, बघा अनफॉर्च्युनेटली छत्रपती संभाजीनगरमध्ये पद अतिरिक्त असल्याचीच माहिती येत आहे. आता तिथे समायोजनाचा प्रश्न थोडासा गंभीर झालेला आहे. पण समजा या ठिकाणी आपण आपल्या अभियोग्यताधारकांच्या वतीने व्यवस्थितपणाने काम केलं तर मे बी एक शक्यता आहे की मॅथ सायन्सच्या जागा त्या ठिकाणी येऊ शकतील. कारण मॅथ सायन्सच्या जागांचं अतिरिक्त असण्याचं प्रमाण त्या ठिकाणी नाहीये अशी माहिती आपल्याला मिळत आहे. त्याच्यामुळे परंतु बाकीची जर का पदं म्हटलं तर त्या ठिकाणी पासून येणं थोडंसं कमी शक्य आहे असं मला वाटतंय. त्यानंतर जर आपण बघितलं कोल्हापूर जिल्हा परिषद, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर 1000च्या आसपास जागा रिक्त आहेत. आता 1000च्या जागा आसपास जागा रिक्त असताना मग त्याच्या 80% म्हणजे किमान 800 जागा आपल्याला या ठिकाणी ज्या आहे पोर्टलला पाहायला मिळू शकतात. ही एक मोठी बंपर भरती आहे म्हणजे कोल्हापूरसाठी तरी. कारण 800 जागा म्हणजे खूप मोठा आकडा आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतर ना कोल्हापूरच जर का मनपा आपला नपामध्ये बघितलं आपण कोल्हापूरच्या ज्या काही नगरपालिका आहेत त्या ठिकाणी ही 20च्या आसपास जागा आपल्याला शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर जर का सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आपण बघितलं, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ना अतिरिक्तचं प्रमाण जास्त असल्याची प्रायमरी माहिती आपल्याला आहे. पण तरी देखील त्याही ठिकाणी जर पाहायचं झालं ना तर काहीशा जागा या ना 1 ते 5च्या येऊ शकते. तुम्ही म्हणाल सर अतिरिक्त आहे मग 1 ते 5च्या जागा कशा येतील, तर त्यामध्ये ना ज्या सोशल स्टडीजच्या जागा आहेत त्या थोड्याशा जास्त ऍक्सेस झालेल्या आहेत. आणि तसंच झालेलं असताना देखील 1 ते 5च्या जागा रिक्त आहेत. आणि ज्या 6वी ते 8वीच्या जागा आहेत अतिरिक्त ठरलेले त्यांचं समायोजन 1 ते 5च्या जागांवरती केलं जाणार आहे. हे फक्त सिंधुदुर्गमध्येच नाहीये, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये केलं जाणार आहे. मग त्यामुळे देखील ना 1ली ते 5वीच्या जागा थोड्याशा आपल्याला कमी होताना दिसत आहेत. आता नियम आहे आणि त्याला आपण काहीच करू शकत नाहीये. तुम्ही म्हणाल सर मग 6वी ते 8वीच्या जागा 1 ते 5ला कशा काय दिल्या गेल्या आहेत, मग आमच्या जागा कमी होत आहेत का? मग जर का तसं व्हायचं नसेल तर मग ह्या 6 ते 8च्या एवढ्या मोठ्या शिक्षकांचं करायचं काय? हा एक महत्वाचा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे जे आहे शासन जे करतं नियमानुसार करते. हा जिथे जिथे चुकीचं होतं त्या ठिकाणी आपण खंबीरपणाने उभे असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नांदेड जिल्हा आमचा शेजारी आहे. नांदेड जिल्हा परिषदेमध्ये देखील जेवढी माहिती आपल्याला मिळत आहे तर त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक आहे असं सांगितल्या जातंय. परंतु नांदेड महानगरपालिकेमध्ये जागा आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यानंतर लातूर जिल्हा परिषद जर बघितलं, आपले मराठवाड्याची गोष्ट सांगतो, लातूर जिल्हा परिषदेमध्ये देखील 150 प्लस जागा आहेत अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे, जे की पोर्टलवर येणार आहे. एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर सांगली जिल्हा परिषद जर आपण बघितलं तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये जागा आहेत. उर्दूच्या पण त्या ठिकाणी जागा आहेत, मराठी माध्यमाच्या पण जागा आहेत. जवळपास 300 प्लस जागा आपल्याला सांगली जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पुण्याकडे जाऊया. पुणे जिल्हा परिषदमध्ये 400 जागा आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 250 प्लस जागा आहेत. आणि पीएमसी यामध्ये जे आहेत 100 प्लस जागा आहेत. म्हणजे प्रॉपर पुण्यामध्ये जर आपण बघितलं ना 4, 5, 6, 7, 750 जागा ज्या आहेत पुणे नपा, मनपा आणि पीसीएमसी मिळून, म्हणजे बऱ्यापैकी आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जर आपण बघितलं सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये, तर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 400 जागा रिक्त आहेत ज्या की पोर्टलला येऊ शकतील. त्यानंतर आमचं शेजारी हिंगोली जिल्हा परिषद आहे. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये 100च्या आसपास जागा रिक्त असल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यानंतर जर आपण सातारा जिल्हा परिषदेमध्ये बघितलं तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये 350 जागा रिक्त आहेत. 350 त्यापैकी बऱ्यापैकी जागा येतील. त्यानंतर जर अहिल्यानगर
जिल्हा परिषद आपण बघितलं तर अहिल्यानगर जिल्हा परिषद मध्ये 200+ जागा रिक्त असल्याची माहिती आपल्यापर्यंत येत आहे. त्यानंतर जर आपण बघितलं अमरावतीमध्ये 2 प्रकारचे रोस्टर्स आहे. ही एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो. पेसा आणि नॉन पेसा असं 2 रोस्टर्स त्या ठिकाणी आहे. पेसामध्ये जी प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे 700+ वॅकन्सीज त्या ठिकाणी अमरावती जिल्हा परिषदला अवेलेबल आहेत. त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये जर बघितलं तर गोंदियामध्ये 500+ जागा आपल्याला पाहायला मिळू शकतात. ही तर झाली जवळपास एक जेवढ्या जिल्ह्याची आपल्याकडे प्राथमिक माहिती आलेली आहे त्या प्राथमिक माहितीनुसार. त्याच्या व्यतिरिक्त जे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आहेत रयत शिक्षण संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये जवळपास 800 जागा आणि स्वामी शिक्षण संस्था जी आहे त्यामध्ये 500+ जागा आपल्याला पोर्टलला पाहायला मिळतील. याच्या व्यतिरिक्त जे आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक संस्था आहे सरस्वती भुवन. त्याही ठिकाणी असं माहिती मिळत आहे की 200+ त्यांच्याकडे जे आहे वॅकन्सीज आहेत, कारण त्यांच्या शाखा बऱ्याचशा आहेत. तर त्या देखील विदाऊट इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी येणार आहे. आणि या सगळ्या जागांच्या नंतर एकूण जर का आपण पेसाचं रोस्टर जर का अनालिसिस केलं तर पेसामध्ये याच्या पूर्वी देखील मी एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती. त्या माहितीप्रमाणे 3000च्या आसपास जागा आपल्याला पेसा क्षेत्राच्या ज्या आहेत एसटी प्रवर्गासाठी येताना दिसतील. जे पेसाचे जे 13 जिल्हे आहेत त्यांची, ही जिल्हा परिषदेची गोष्ट करतोय मी. आता या झाल्या सगळ्या आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा. याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्यासाठी एक चांगली गोष्ट ही आहे, याच्यामध्ये मुंबई वगैरे नाही आलेलं आहे, कारण तिथलं ना थोडंसं गोंधळच आहे, तर ते स्पष्टपणाने माहिती देत नाहीये. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या आश्रमशाळा आहेत, समाज कल्याणच्या शाळा आहेत, त्यांच्या जागांचं हे अनालिसिस अजून तरी पाहिजे त्या प्रमाणावरती आलेलं नाही. आणि जे काही माहिती मिळते ना ती ऑथेंटिक वाटत नाहीये, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत ती आत्ताच सांगू इच्छित नाहीये. याच्या व्यतिरिक्त कला, क्रीडा आणि कार्यानुभूत शिक्षकांचा जो आहे जो लढा चालू आहे, त्यांनी त्यांच्या परीने खूप योग्य पद्धतीने पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्याही जागा वेगळ्या पद्धतीने ज्या आहे पोर्टलला येतील, त्याही जिल्हा परिषदेच्या जागा असणार आहेत. तर त्या जागा देखील याच्यामध्ये इन्क्लूड होतील. हा झाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा. आता याच्यामध्ये मनपा शक्यतो मी फार जास्त अजून घेतलेले नाहीये. मेन आपण टार्गेट केलेलं आहे की जिल्हा परिषदेमध्ये किती जागा येतात त्यांचा अनालिसिस अगोदर तुम्हाला देईल. आता एक व्हिडिओ जे आहे वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येईल, तो केवळ जे आहे मनपा जे आहे त्या मनपाच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती देणारा असणार आहे. आता हा जर आकडा आपण बघितला एक ढोबळ मानाने, मी जेवढे आकडे तुम्हाला सांगितलेले आहे तर हे जवळपास 9000च्या आसपास आहेत. आणि अजूनही याच्यामध्ये मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्य संस्था सुटलेली आहे. काय बरेचसे जिल्हे सुटलेले आहे. तुम्हाला जर मग माझा जिल्हा का बरं नाही सांगितलाय, तुमचा जिल्हा का बरं नाही सांगितलाय, त्याचं कारण हे आहे अजून तिथली माहिती पाहिजे त्या प्रमाणात आलेली नाहीये, किंवा मला जे आहे त्या संदर्भामध्ये अजून ऑथेंटिक माहिती मिळालेली नाही. ज्या ज्या ठिकाणची थोडीशी ऑथेंटिक माहिती आहे ती मी तुमच्या समोर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जे आहे ना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे प्रायव्हेट सोसायटीच्या ज्या काही जागा आहेत त्या बऱ्यापैकी पाहायला मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे ज्या काही मी जागा सांगितल्या त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी वॅकन्सीज अशा आहेत की ज्या प्रायमरीच्या आहेत. मग आमच्या माध्यमिकवाल्यांनी काय घोडू मारले, त्याचं कारण हेच आहे की माध्यमिकच्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थेला कमी राहतात. जर स्थानिक स्वराज्य संस्थेला जर का जास्त असतील तर त्या केवळ मनपाला आपल्याला पाहायला मिळतात. मनपाचा अनालिसिस आपला अजून बाकी आहे, त्यावेळेस माध्यमिकच्या जागा येतील. परंतु प्रायव्हेट सोसायटीमध्ये जे आहे माध्यमिकच्या जागा आपल्याला थोड्याशा एक्स्ट्रा पाहायला मिळतात. हे देखील तेवढंच सत्य आहे. आणि याच्या पूर्वी एका व्हिडिओमध्ये नव्हे तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे, त्या गोष्टीचा मी या ठिकाणी पुनरुच्चार करू इच्छितो की 2022च्या तुलनेमध्ये 2025च्या शिक्षक भरतीमध्ये प्रायव्हेट सोसायटीच्या ज्या काही जागा असेल त्यांचा आकडा जास्त असेल, निश्चितपणाने जास्त असेल. जरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा आकडा कमी असला तरी देखील जे आहे प्रायव्हेट सोसायटीचा जो आकडा आहे यावेळेस आपल्याला वाढलेला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो एक चांगली गुड न्यूज आहे. आता ही शिक्षक भरती बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती जी आहे गती प्राप्त करून पुढे पुढे चालत आहे. 31 तारखेपर्यंत बऱ्यापैकी जागा ज्या आहेत या आकड्यापैकी अपलोड झालेल्या असेल. आता या आकड्यामध्ये किंचितचा बदल होऊ शकतो, असं नाही की मी बोललो म्हणजे शिक्कामोर्तब झालेला आहे. परंतु जे आहे आपले सोर्सेस आपल्याला जी काही माहिती देत आहेत ती माहिती मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर या ठिकाणी केलेली आहे. आता आपलं एकच टार्गेट असायला पाहिजे की आता जागा बऱ्यापैकी आल्या, आता माझा स्कोर देखील आलेला आहे, मग आता मला या ठिकाणी जे आहे सिलेक्ट व्हायचं आहे. आणि सिलेक्ट होण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, आपल्या हातामध्ये एकच काम आहे, मला पसंतीक्रम व्यवस्थितपणाने द्यावं लागणार आहे. जर पसंतीक्रम मी व्यवस्थित देण्यामध्ये यशस्वी ठरलो
तर आणि तरच माझी निवड होणार आहे. आणि तुम्हाला त्यासाठी जर का स्पेशल गायडन्स हवं असेल तर त्यासाठी जे आहे तुमच्याकरिता अवेलेबल आहे गायडन्स बॅच. या गायडन्स बॅचचा लाभ तुम्ही निश्चितपणाने घ्यावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आहे. यासाठी तुम्हाला मास्टर टीचर हे जे ॲप आहे आज आता ताबडतोब डाउनलोड करता येणार आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन पासून तुमच्या जॉईनिंग पर्यंत आम्ही आहोत तुमच्यासोबत. कारण शिक्षक भरतीचं जे आहे सर्वोत्तम मार्गदर्शन जर कुठे असेल तर ते मास्टर टीचर प्लॅटफॉर्मवरती आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत ही जी गुड न्यूज आहे फॉरवर्ड देखील करा.